हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर आज जी आहे दुपारची वेळ होती आणि खूप कोंबड्यांचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले. कारण जराशी मी पडलेले होते, अंशला झोपी लावत होते. आणि हे बघा, इथे आहे आमचा टॉमीचं वजन खूप कमी झालेलं आहे. तर बघितल्यानंतर कळलं की कोंबडा जो आहे तो पोल्ट्रीच्या आणि गेट जाळीच्या पण बाहेर आलेला आहे. तर हे कोंबडे खूप चपळ आहे. जसं मी वारंवार तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत राहते की कोंबडे जे आहे ना, तर हे खूपच जास्त हाती लागत नाही आहे. आणि मला अशी कमेंट आता 2-3 कमेंट आल्या की तुम्ही कोंबडा पकडून दाखवा म्हणून. आता हा कोंबडा पकडून दाखवायचं जे आहे ते होतच नाही आहे. आता कस्टमर पण आम्ही सगळे रिटर्न काढून देतो. तर या कोंबड्याने मला इतकं थकवलं ना, अक्षरशः मी या कोंबड्यांना म्हटलं आता हा पकडावा. अगर पकडला नाही ना तर 2 कुत्रे आहेत आमचे. आता शिरू तर काही तर दिसत नाही आहे, पण टॉमी इथं आहे. आणि मेन पार्ट म्हणजे माझा टॉमी काही कुत्र्यांना इथे कोंबड्यांना हार्म करत नाही. आत्तापर्यंत काही त्यांनी कुत्रे धरलेले नव्हते. तर आता हा दरवाजा मी ओपन करून देणार आहे. कारण जर कोंबडा इथून गेला तर आतमध्ये मला गेटच्या आतमध्ये याला आतमध्ये कोंडून ठेवता येणार आहे. म्हणून मी पोल्ट्रीचा दरवाजा ओपन केलेला आहे. तर कोंबडा आता घाबरलेला आहे. तुम्ही बघा, आता हा कोंबडा आता खूप अलगद पकडता येईल मला, असं अजिबात नाही आहे. कारण तो खूप चपळ आहे. तर मी जो आहे इथे कॅरेट घेऊन ह्या कोंबड्याला इथे पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो काही हाती लागायचा त्याचं नाव नाही नव्हतंच त्याचं. बघा आता तो किती इकडून तिकडे एवढा स्पेस आहे त्याला पळायला फक्त. आणि त्यांनी इकडून जागा काढलेली आहे. आता झालं असं की तिकडं हा टॉमी जो आहे आमचा तो उभाच आहे. टॉमीने टफी उभा आहे. तर हा पुन्हा एकदा रिवर्स पहिल्यांदा इकडे येऊन पुन्हा इकडे गेटकडे पळालेला आहे. आता तो त्याने जे आहे ना पोल्ट्रीच्या पत्र्यावरून इथे खाली उडी मारलेली आहेत. आणि काय होतं, ही असे कोंबडे वारंवार जे आहेत ना, पलीकडचा तो रोड दिसतो का डांबरी, त्याच्यावरती पण उडी मारून पुन्हा रिटर्न आतमध्ये उडी मारतात. तर एवढे हे डेंजर कोंबडे आहेत. आता मला वाटलं की हा कोंबडा सहज पोल्ट्रीत जाईल, पण हा काय पोल्ट्रीत जायचं नाव घेत नव्हता. आणि मला काय झालं की अगदी मी अंशला झोपीच लावत होते आणि त्या टायमिंगमध्येच हा कोंबडा खूप आवाज झाला कोंबड्याचा. म्हणलं की आता कोंबडा बाहेर आल्यानंतर माझा अर्धा तास असा जातच नाही आहे. कारण खूप पटकन जे आहेत ते कोंबडे मी पकडते. पण आर्यन झोपलेला होता, त्याचे पप्पा पण झोपलेले होते, आदिती पण झोपलेली होती. आणि अंशला जे मी झोपी लावतच होते तो पण झोपलेलाच होता. म्हणून मग मी उठले आणि हा कोंबडा घ्यायला मी इथे पकडायला मी आले. तर बघा, दुसऱ्यांदासुद्धा हा कोंबडा पुन्हा ह्या साईडने येऊन रिटर्न गेलेला आहे मागं. म्हणजे हा कोंबडा काही माझ्या हाती लागलेला नाही आहे. आणि मुलं असल्यानंतर काय होतं की एक ह्या साईडने एक त्या साईडने असल्यानंतर कोंबड्याच्या एका जागीच थांबतात आणि मग तो पकडता येतो. तशी तर हा लॉट मला पकडायला खूपच मुश्किल केलेला आहे. तर आता ही तिसरी वेळ आहे त्याची की हा पुन्हा तिकडे चाललेला आहे. आता मला हा कोंबडा पकडायचाच आहे. कारण हा जर पलीकडे गेला, जिकडे आमचा हा टफी आहे याच्या साईडने जर गेला तर हा हाती नाही लागणार आहे. याला स्पेस जास्त मिळेल तिकडं पळायला. इकडे तरी एवढं तेवढं मी त्याला इकडून इकडे मिरू शकते. आणि त्याला वाटतं की उडी मारून तिकडं जावं. ते बघा, पलीकडे जाळी आहे, त्याला जाळीमुळे त्याला तिकडं जाता येत नाही आहे. ही जाळी जी आहे ही कोंबड्या इकडे येऊ नये म्हणूनच ही आम्ही पहिली जाळी केलेली आहे. तर आता तिसरी वेळ आहे. आता मी असं डोकं लावते की हा कोंबडा आतमध्ये कसा घालायचा आहे. आता कारण मला जे ना वैताग आलेला आहे, 3-4 चक्कर म्हटल्यानंतर मला नको नको झालेलं आहे. आणि याला टफीला मी सांगते की तू जा बाबा इथून, तुला घाबरतो असेल तो, त्याच्यामुळे तो रिटर्न इकडे तिकडे पळतो आहे. टफीला लगेच कळतं. आमच्या टफी खूप हुशार आहे. टफी अजिबात कुत्र्यांना ते कोंबड्यांना धरत वगैरे नाही. खूप चांगला हुशारमधला माझा टफी आहे. आणि आता हा कोंबडा पकडायचं जे चॅलेंज आहे ते माझ्यासाठी म्हणजे मला कमेंट आलीच होती की कोंबडा कधी पकडून दाखवणार. पण मग मला वेळच नाही भेटायचा. कारण तसा व्हिडिओ बनतच नव्हता, कोणी गिऱ्हाईक येतच नव्हतं. पण मी व्ह्युअर्सच्या जे आहे की कमेंट आलेल्या आहेत की कधी पकडणार. तर हे बघा, वरती यांचं नाव आहे. तर यांचं नाव मी तुम्हाला अगोदर व्हिडिओ सांगितलेलं पण आहे. तर आता हा कोंबडा पकडायचा जो योग आहे ना तो आपोआपच आलेला आहे. तर तरीही तो पळालेला आहे. तुम्ही बघा, पुन्हा तो दरवाजाच्या तिकडून पळाला. तो थोडा दरवाजाच्या इकडून पळाला असताना तर सहज इथे पोल्ट्रीमध्ये गेला असता. पण नाही, त्याला आतमध्ये जायचंच नव्हतं. आता त्याला मला थकवायचंच आहे पकडायला. तर याला तर मी पकडूनच दाखवणार आहे. कारण हा जो आहे ना, आता मला 4था गरका आणि खूप त्रास दिलेला आहे कोंबड्याने. हा कोंबडा हाच नाही तर सगळेच कोंबड्या आमचे असे आहेत. आणि प्लस कोंबड्या पण एकाच्या एक नखऱ्याच्या आहेत. तर आणि आता याचा 4था गरका आहे. आणि माझे गेलेले आहे त्याच्यामध्ये 15-1 मिनटं गेलेलेच असतील. तिकडून इकडे कंटाळा येतो जेव्हा एक कोंबडा जो इतका वैताग देतो. आता हा सहजरित्या जो आहे तो आतमध्ये माझ्या हाती लागतो की नाही आपण बघूया. मी याला पकडणारच आहे असं मी हे केलेलं आहे.
नाही आता मी याला पकडून दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, पण नाही, तो पुन्हा बघा आता 5वा गरका आहे त्याचा. आता त्याला दरवाजातून जायला समजेना की आपण दरवाजाच्या मध्ये गेलो की आपण आतमध्ये जाणार आहे, पण त्याला भीती वाटते कारण हे जे कागद आहे नाही ते टाकलेले पावसामुळं बुरबुर चालू होती. आम्ही पूर्ण पोल्ट्री झाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला अजिबात कळेना की इकडे कोंबड्या आहेत म्हणून, कारण इकडे सहसा येतच नाही आहे कोंबडे. कधी खूप दिवसापूर्वी कोंबडा आलेला, त्याच्यानंतर आता तर मी आता थांबून घेतलेला आहे. आता म्हटलं बघू जातो की नाही आहे, जातो की नाही आहे. मग मी थोडंसं साईडनी थांबून त्याची गंमत बघितली. टफी मात्र माझा उभाच होता आणि तर तो थांबलेलाच आहे कोंबडा अजून पण. तर तो ह्या साईडनी जर पळाला ना तर माझ्या हाती लागणार नाही, म्हणून मी त्याला ह्या साईडनी उभं राहिलेले आहे आणि तो गेलेला आहे फायनली आतमध्ये. चला तर आतमध्ये गेलेला आहे आणि आता हा आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये नक्की हाती लागणार आहे. आता असं आहे की कोंबडा आतमध्ये हाती लागणार आहे, पण मग पटकनमध्ये मला काय करायचं आहे की याला आतमध्येच ठेवायचं आहे. याला मी कधी पण पकडू शकते. आणि उठलेला आहे अंश रडत आहे, तर मला आता अंशला घ्यावं लागणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ राहिलेला आहे इनकम्प्लीट. तर कोंबडा पकडताना मी व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी इथे प्रेझेंट करणार आहे. आता मुलंही घरी आहेत, रविवार शनिवारी तर हा व्हिडिओ इथे शूट होणार आहे. तर आता अंश उठल्यामुळे मी तो व्हिडिओ इथे कोंबडा पकडला त्याचा व्हिडिओ मी ते काढलाच नाही, कारण नंतर जो आहे मी 5-6 वाजता गेले तो कोंबडा तिथनं पकडला आणि पोल्ट्रीत टाकून दिला. त्यावेळेस मी मोबाईल बरोबर नेला नव्हता, त्यामुळे त्याची शूटिंग पण झालेली नव्हती. तर आता हा व्हिडिओ एक दिवस अगोदरचा आहे, 14 ऑगस्टचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते आपण इथे बघूया. तर हे 2 दिवसांचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत. कोंबड्याचा व्हिडिओ जो आहे तो वेगळा होता आणि हा त्याला जोडून व्हिडिओ आहे. तर हे जे आहे माझा दुसरा बिझनेस, जसं की मी सांगितलं होतं तो मी अजून पूर्णपणे दाखवलेला नाही आहे, गायांचा आहे आणि इथे दुग्ध व्यवसायाकडे जसं की मी वळलेले आहे, त्याच्यासाठी आलेली आहे प्रेझेंट. इथं आणखीन एक गाय आणलेली आहे आम्ही. तर ही गाय हिचा इथे व्हिडिओ काढलेला आहे. गाय आल्यानंतर टेम्पो पण इथं आलेलं होतं आणि मी गेलेले होते पलीकडे गेट लावण्यासाठी, जिथे माझी कुट्टीचं जे आहे ट्रॅक्टर आलेलं होतं, कुट्टीच्या बॅगा भरलेल्या होत्या आणि मला तिकडे घाई तिकडे जावं लागणार होतं, कारण कोंबड्या ज्या आहेत पलीकडे जाऊ शकतात जाळीच्या पलीकडे, म्हणून मी ते पॅक आहे की नाही बघायला गेले. त्याच वेळेस हे भाऊ आले जे आम्हाला कंटिन्यू गाया घेऊन देत असतात आणि ते इथे आलेले होते. त्यांच्याबरोबर रिक्षा आणलेली होती. आत्तापर्यंत जेवढ्या यांनी मला गाया घेऊन दिलेल्या आहेत त्या सगळ्या चांगल्या निघलेल्या आहेत आणि एक नंबर गाय निघलेली आहे. तर गायांचे भाव आता खूप कमी झालेले आहे. सध्या आमच्या इकडे मार्केट नाही आहे गायांचं आणि खूप ठिकाणी मी व्हिडिओ पाहिलेले आहेत की जनावरं मोकळी सोडून गेलेले आहेत, कारण जे आहे तुम्ही व्हिडिओ बघा खूप ठिकाणी जे आहे बाजारामध्ये कारवडी वगैरे जे आहे जनावरं मोकळी सोडून दिलेली आहेत आणि लोक घरी निघून गेलेले आहेत. अशा पद्धतीने जे आहे व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची अशी हाल झालेली आहे, सामान्य शेतकऱ्यांची पण अशीच हाल झालेली आहे. आणि तर हे भाऊ आहेत हे आम्हाला नेहमी गाया घेऊन देतात, तर इथे यांचा इथे व्हिडिओ काढलेला आहे मी. तर ते विचारतात की ते खोटी नाही आहे का गाईला, तर नाही आमच्याकडे लगेच आता ही गाय इतकी माझ्या मिस्टरांचं काम खूप अचानक होतं की फोन झाला की घेऊन येणं, हे अजिबात मला माहीत नव्हतं की गाय येते म्हणून. आणि गाय येणार आहे हा फोन मला 10 मिनटापूर्वी आला होता की गाय येणार आहे म्हणून, पण ती कधी येणार आहे काय येणार आहे. फोन आल्यानंतर मी तिकडे गेले माझं आवरण्यासाठी, जे की जाळी वगैरे लावून घेतलं, कारण कोंबड्या तिकडे बाहेर जाऊ नये म्हणून. आउटिंगला थोडंसं लांब आहे ते, म्हणजे वावरातच आहे पण घरापासून लांब आहे. मग मी तिथून येताना यांना मी बघितलं, या भाऊंना आर्यनला मी पाठवलं की बघ पप्पाचा फोन आला होता, मग ते कशाबद्दल आलेले आहेत ते. तर ही लगेच रिक्षा पण आली आणि गाय पण आली. तर हे पटापट जे आहे ते पटपट म्हणजे अगदी 5-10 मिनटाचाच काळ होता. आधी ती खूप घाबरते गाईला, तर गाईची इथे मी पूजा करून घेत आहे. आता लक्ष्मी आहे आणि ही अगदी माझी पहिली गाय होती ना मंदा, तिच्यासारखीच आहे. मंदाचा व्हिडिओ अजून मला टाकायचा राहिलेला आहे चॅनलवरती. तर सेम टू सेम मंदाची कार्बन कॉफी आहे. पहिल्यांदा जेव्हा गाई आपल्या दारात येते ना तर खूप भीती वाटते. ही गाय मला तर खूप आवडली, कारण मंदाची कार्बन कॉफी वाटली. अंश पण हात लावते, पण मला खूप भीती वाटते गायची की मारते की काय. सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न असतो की ना की गाय मारते की काय. आणि इथे गाईची पूजा केलेली आहे. तिला चपाती वगैरे खायला घालावी लागते, पायांवर पाणी टाकावं लागतं, अशी गाईची छोटीशी पूजा असते जेव्हा कधी गाय आणतो किंवा गहू चारले जातात. आणि आता जे आहे इथे पूजा झालेली आहे गाईची. अचानक आलेली जी गाय आहे ही खूप छान सुंदर आहे. तुम्हाला गाय कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आता इथं खुटी ठोकायला सांगितलेली आहे त्यांनी. आता आम्ही जागा केलेली आहे आणि इथं आता मस्तपैकी आम्ही मागे मालेगाववरून खूप स्वस्तमध्ये या गाईला खुटी जी आहे ठोकायला आणलेल्या होत्या लोखंडाच्या. तर आर्यन इथे जे आहे खुटी ठोकून घेत आहे. आर्यनचं जे आहे खुटी ठोकण्याचं ते बघून ते खाली जात नव्हती जमिनीत, तर म्हटलं चल तुला नाही जमते मी करून बघते. तर अशा पद्धतीने मग मी पण जे आहे हे काम करायला घेतलं आणि मला पण काही जमलं नाही. आर्यनचं जाऊ द्या, पण मला पण ते काही जमलं नाही, कारण मी खूप
ताकद देत होते सगळी, पण नाही जमलं मला ते, कारण ते आतमध्ये गेलं, पण एवढी पण जमिनीमध्ये गेली पाहिजे म्हणजे गाय जी आहे ओढलं तरी तिने ती खुटी उपसून नाही काढली पाहिजे जमिनीतून. तर अशा पद्धतीने मला पण हे जमलेलं नाही. मग मी घेतलेली आहे तर त्या भाऊंची मदत ज्यांनी मला दिलेली आहे, आम्हाला आज जी गाय आणून दिलेली आहे. तर म्हटलं ही तुम्हीच करा, कारण जमत नाही आहे, पुढे जर सुटली गाय तर हे पण घरी नाही आहे, मग काय करायचं. तर अशा कंडिशनमध्ये त्यांनी ही मदत घेतली आहे. मग मी म्हटलं ती गाय जी आहे ना ती एका ठिकाणी बांधून द्या, तर ते म्हटले नाही, ही गाय जी आहे एवढी जहाल नाही आहे, खूप गरीब आहे ही गाय, ही काहीच करणार नाही. त्यांनी अगदी गाय हातात ठेवूनच ती छान असं त्यांनी ती गायची खोटी आहे आम्हाला ठोकून दिलेली आहे. आणि गायीच्या खाली पण त्यांनी जागा जी आहे साफसफाई केली आहे, कारण अगदी 10-15 मिनटाचं काम होतं. आम्हाला कळलंच नाही की गाय कुठे ठेवायची, पण गाय कशी ठेवायची, कुठल्या जागेत ठेवायची हे सगळं त्यांना कळलं. त्यांनी ते मातीमध्येच ही खोटी जी आहे ठोकून दिलेली आहे, कारण दुसरीकडे जागा नव्हती. पलीकडे शेड आहे, पण ती आता 1-2 दिवसातच तिला जे आहे काहीतरी कालवड म्हणा किंवा जनावर जे काही पण होणार आहे, तर त्यामुळे काय होणार आहे की 1-2 दिवसात तिला एकदम आम्हाला आमच्या नजरेपुढे ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही ही बाहेर ठेवलेली, आम्ही इथे एकदम दारासमोर ठेवलेली आहे. आतमध्ये जे आहे पिल्लांचं मशीन आहे, तर त्याच्या साईडनी आधी तिचे पप्पा आल्यानंतर जागा करतीलच, आणि मग ती जी आहे जागा केल्यानंतर आम्ही तिथे बांधून देऊयात. पण तोपर्यंत इथेच बरी आहे आणि इथेच ठेवणार आहेत आम्ही. पाऊस आला तरच आम्हाला शेडमध्ये जागा करून बांधावं लागणार आहे. आणि तसं पण तिला आम्हाला 1-2 दिवसाचंच त्यांनी सांगितलं की 1-2 दिवसामध्ये जे आहे तर तिला कालवड किंवा जे काही गोरं असं काही म्हणतात ते दोन्हीतून एक काहीतरी होणार आहे. तर आमच्या मुलांना वाटतं की एखादी लक्ष्मीच व्हावं असं त्यांची इच्छा नेहमीच असते, तर झाली तर बरंच होईल. आणि अशा पद्धतीने पाऊस आला तर आम्ही ते शेडमध्ये, पुढं शेड आहे तिथे आम्ही जागा करणार आहोत. लक्ष्मी आलेली आहे घरी, तर हिचं नाव आम्ही पुन्हा ठेवलेलं आहे मंदा. तर मंदा गेली आहे पहिली आमची, आम्ही पहिली मंदा यांनाच दिलेली आहे, यांच्या घरी आहे, आणि त्यांनी दुधासाठी नेलेली होती. तर ही पण मुलांनी बघितल्या मंदासारखीच वाटते, मम्मीचं नाव मंदाच ठेवायचं. आणि यावेळी गाय आम्ही खूप विचार करून घेतलेली आहे. म्हणजे मी तर काही या गाईमध्ये इन्व्हॉल्विंग नव्हते, पण माझ्या मिस्टरांनी किती देते, काय देते, पेमेंट कसं करायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही गाय आता आणलेली आहे. आणि इथे चालू झालेला आहे तर नवीन बिझनेस पुन्हा गायांचा. तर तुम्हाला चला, बिझनेस पहिलाच चालू आहे, पण आता पुन्हा एक एक्स्ट्रा गाय घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला ही मंदा नावाची गाय आमची कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.